सराईत घरफोडा गुन्हेगाराला बेड्या. नाशिक रोड 2 घरफोड्यांचे गुन्हे उघड. सोन्याची चेन आणि रोकड हस्तगत. घरफोडीच्या मालिका गुन्ह्यांमध्ये सराईत असलेल्या सागर गरड या अट्टल गुन्हेगाराला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकानं गस्तीदरम्यान शिताफीनं ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 2 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून तब्बल 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 30 तारखेला चेहळी पंपिंग आणि पळसेगाव परिसरातील 2 बंद घरांची चोरी झाली होती. स्नेहा किशोर पाटेकर आणि सुप्रिया रावसाहेब पिगे यांच्या घरफोडी प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी सक्त गस्त घालण्याचे आदेश दिल्यानुसार 3 ऑक्टोबर रोजी गुन्हेशोध पथक सिन्नर फाटा परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद हालचालीवरून सागर गरड या सराईताला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्याने घरफोडीचे गुन्हे कबूल केले. त्याच्याकडून 10 ग्राम सोन्याची चैन, 3,000 रोकड आणि एकूण 2,43,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, पोलीस अंमलदार सागर आडणे, पोलीस अंमलदार अरुण गाडेकर, पोलीस रोहित शिंदे, पोलीस योगेश रानडे यांनी ही कामगिरी बजावली. ठाणे येथे दाखल असणाऱ्या CR नंबर 480 आणि 486 आणि 487 हे 2 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे म्हणजे घरफोडीचे गुन्हे या संदर्भाचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हे करत होते. त्यांना काल रात्री रात्रगस्त करत असताना सिटीलिंक बस डेपो सिन्नर फाटा या परिसरामध्ये अट्टल गुन्हेगार सागर गरड हा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी परिसरामध्ये सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतलं आणि पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याच्याकडनं वरील 2ही गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आलेलं आहे. सदर 2ही घरफोड्या या त्याने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. या 2ही घरफोड्यांमध्ये एकूण 2,43,000 रुपयाचा सोने व इतर मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे PI जितेंद्र सपकाळे व DB पथक यांनी केलेली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये त्याबाबत आम्ही तपास करत आहोत. त्याचप्रमाणे त्याच्याकडनं अधिकाधिक गुन्हे उकल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.